गेल्या 2025 पासून आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या माध्यमातून ही जी 31 घरं आहेत जी बाधित होत आहेत असं नगरपालिकावाल्यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढला होता। त्याच्यानंतर आम्ही उपोषणाचं पत्रही दिलं होतं। त्यांनी आम्हाला माननीय प्रांत अधिकारी शर्मा साहेब यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलं की 2016च्या GR प्रमाणे आणि 2006च्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे जे अतिक्रमण आहे जे बाधित होत आहेत त्या संदर्भात तुमची घरं नेमागोल करण्याचा जो प्रस्ताव आहे तुम्ही महानगरपालिकेला दाखल करा। त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेला प्रस्ताव दाखलसुद्धा केलेला आहे। त्याची प्रोसेससुद्धा चालू आहे आणि मधल्या काळामध्ये आमच्या रहिवाशांमध्ये आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जी भीतीचं सावट होतं की ज्यांना जी भीती होती ती 15 दिवसात 1 महिन्यात कोणीतरी अफवा पसरायचे की तुमची घरे तोडणार आहेत म्हणून आम्ही कल्याण न्यायालय दिवाणी न्यायालयामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे आणि त्याची पुढील तारीख 2 मार्च चालू आहे। न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि आम्हाला काल गुरुवारी अचानक नगरपालिकेचे उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 2चे कर्मचारी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुरुवारी आम्ही तुमची घरं तोडू, तुमचं सामान वगैरे काय असेल तर बाहेर काढून घ्या, आम्ही घरं तोडायला येणार आहोत। त्यानंतर आम्ही ताबडतोबीनं काल सगळ्या संबंधित विभाग जे आहेत आम्ही धीरज चव्हाण साहेब आहेत ॲडिशनल कमिशनर त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। परवा आम्ही आयुक्त मॅडम आहेत ते वेळेअभावी आम्हाला भेट होऊ शकली नाही, परंतु आम्ही धीरज चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी अर्धा तास डिस्कशन केलं। आमचा संपूर्ण आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती दिली, त्यांचा पत्रव्यवहार केला। त्याच्यानंतर DCP साहेब जे आहेत DCP साहेबांबरोबर आमची मागणी आहे की जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही आम्हाला आमच्या लोकांना पर्यायी घरं किंवा जागा उपलब्ध करून देत नाहीत तोपर्यंत आमची घरं त्यांनी तोडू नयेत, खाली करू नयेत आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सुद्धा त्यांनी मान ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकेल। आणि मॅडम जे आहेत पालिका आयुक्त यांनी स्वतः 4/4/2025 रोजी माननीय मुख्याधिकारी अंमलदारांचं पत्र दिलेलं आहे की या घरांचं जोपर्यंत पुनर्वसन आणि यांना पर्यायी जागा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही घरे यांच्यावर खाली करणार नाहीत, आम्ही त्यांच्यावर कारवाई। हे 25 ते 30 वर्षापासून हे लोक 50 वर्षापासून हे लोक राहत आहेत आणि 4 पिढी झाली आमची। सगळे विशेष म्हणजे पहिल्या याच्या अगोदर आमचे आदिवासी बांधव आहेत ते वसलेले आहेत, पिढ्यानपिढ्या वसलेले आहेत, नंतर हा इतर समाज या ठिकाणी वसलेला आहे।